निक्की, तुझी कॉलेजची तयारी झाली का? बरं ठीक आहे. हे बघ, बिछाना वगैरे सगळं मी उन्हामध्ये घालून ठेवलाय व्यवस्थित. ठीक आहे. बरं ऐक, मला उशीर होतोय. ठीक आहे, मी जरा पार्लरमध्ये जाऊन येते. हा, तुला वेळ आहे ना अजून जायला? बरं, तू कुलूप लावून जाशील मग. हा, मी जरा मला बघ फेशियल करायचंय, हेअर कटिंग करायचे आणि महिला मंडळाची मीटिंग आहे. म्हणजे साधारण 2-3 तास. 4 तास पकडून चाल ग. ठीक आहे. बरं ऐक, कपाटामध्ये मी पैसे ठेवलेले आहेत, जाताना घेऊन जाशील आणि व्यवस्थित जा. टिफिन जाताना घेऊन जा, घाई करू नकोस. बाय बाय बाय. बरं झालं मम्मी गेली पार्लरला. आता काय 4 तास येत नसती. मी काम करते, त्याला फोन लावते. हॅलो, हां बोल, कुठे तू? घरीच आहे. ऐक, मम्मी 4 तास काय आता येणार नाही, पार्लरला गेलेली आहे. हां ठीक आहे, ये मग तू. ठीक आहे ठीक आहे, बाय. निकिता म्हणली तिची आई बाहेर गेली, पण आली अचानक तर पुन्हा व्हायचं मॅटर. चला. अय निकिता, निकिता. हां बोल ना. अरे किती वेळची वाट बघते? अरे येतच होतो, पुन्हा म्हणलं तुझी आई आहे की नाही, गेली की नाही. तू तुला म्हणली सांगितलंय ना मी गेलेली म्हणून. पण अचानक आली असती तर मग. ते पण आहे. बरं इथं नको, इथं आई आली तुझी व्हायचा हां, प्रॉब्लेम. शेजार बाजारचे सांगते. चला आपण दुसरीकडे जाऊन बोलू. हे थांब थांब, दरवाजा झालं? लोटून घेते, घरी कोण नाही ना. चल. हे ऐक, आपण आहे ना बोल ना. इथेच बसू. जर मम्मी आली तर इथून मला दिसन, मग तुला इथून उडी मारून जाता येईल. हा बरोबर आहे, चालतं इथंच बसू. एवढा उशीर लावला? रानात गेलो होतो आई वडिलांसोबत, त्याच्यामुळे झाला उशीर. कधी कधी समजून घेत जा. समजतेच, एवढ्या दिवस समजतच आले. मग ऐक ना, असं कवर भेटायचंय? मग काय, आता लग्न करून टाकू की? कधी? तू आत्ता म्हणली तर आत्ता लगेच, माझी कधी असं थोडी असतंय, घरच्यांची परवानगी लागते ना. मी कुठे नाही म्हणलं, घरच्यांची परवानगी घे, घरच्यांशी बोल. आणि ऐक, आमची खूप परिस्थिती नाजूक आहे. माझे आई वडील दुसरीकडे जातात मजुरीला, आणि कधी 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 मी पण जातो, आणि मला फक्त कॉलेज परिस्थितीनुसार सोडावं लागलं. आणि हा ड्रेस दिसतो ना तुला, हा माझ्या आई वडिलांनी नाही घेतलेला, हा माझ्या मामाने घेतलेला आहे. त्यामुळे मला भीती वाटते तुला एकदम गमवायची. कसं की तुम्ही श्रीमंत, आम्ही कसं गरीब, पण कसं समजून नाही घेत. पण प्रेमापुढे तसं काही नसतं. गरीब श्रीमंत असं काय नसतं रे, हे सगळं आपल्याला सोडूनच जावं लागत असते. प्रत्येक लोकांना श्रीमंताचा खूप गर्व असतो, आणि गरीबाला हा गरीब छोटाच पाहतात ते त्यांच्या नजरेत. हा बघ, आज आहे ते उद्या नाही पैसा. मोठा जी झालाय तो गरीब पण होऊ शकतो, आणि गरीब आहे तो मोठा पण होऊ शकतो. ज्याच्या नशिबात आहे ती गोष्ट भेटू शकते. एक दिवस कष्ट करून खूप मोठा होईल. तुझा या विचाराचाच मला खूप गर्व आहे रे. फक्त तुझी साथ हवी ग. माझी साथ तर आहेच, पण तरी पण घरच्यांची परवानगी घेणं खूप अवघड आहे. कारण तुला माहिती आहे, माझे पप्पा एवढे डेंजर आहेत, आणि मम्मी पण. प्रेमापुढे काही डेंजर नसतं. मनावर प्रेम असेल तर मनातून कुठलीच गोष्ट माणूस घाबरत नाही करायला. हे बघ, आपण पळून जाऊनही लग्न करू शकतो, पण नाही करायचं. कारण की तुझ्या आई वडिलांना नाव ठेवतील, माझ्या आई वडिलांना नाव ठेवतील समाज. ते तर आहेच. मुलगी पळून गेल्यानंतर तर कुठलेही आई वडील हवालदिल तर होतीनच. अरे मी समजून घेऊ शकतो, आई वडिलांनी लहानाचं मोठं केलेलं असतं. हो ते तर आहेच. तुझे असो किंवा माझे आई वडील असो, शेवटी दुःख वाटणारच आहे ना. पण तू बोलू शकतो का माझ्या घरी? ठीक आहे, मी बोलू शकतो, पण मी बोलल्याने काही फरक नाही पडणार. जसं तुला समजून घेऊ शकते तुझे आई वडील, तसे मला नाही घेऊ शकत. ते तर आहेच. मग तरी पण बोलायला मला बोलून बघावं लागेल त्यांच्याशी. पप्पाशी तर मी अजिबात बोलू नाही शकत. बोलायचं असेल तर मी मम्मी सोबत थोडंफार हे करून बोलू शकते, असं आहे म्हणून. तू तुझ्या आईला बोलली तर तुझी आई तुझ्या वडिलाला बोलू शकते ना. बघ, प्रयत्न करू. ठीक आहे, चालेल. मम्मी येईल, मी जाते आता. ठीक आहे. चल मग, बाय. हो ठीक आहे. काळजी घे. हो.
शांते इथं काम भेटलं ना बरं होईल आहे ना आपल्याला. आहे का कोणी घरात? द्यावा आवाज. घरात आहे कोणी? कोण तुम्ही? आम्ही काम मागायला आलतो. काम बघायला? आम्हाला आहे ना कामाची लय गरज आहे का मम्मी बिम्मी आहे कोणी घरात? हा. मम्मी कोण आले बघ ग. हो बाहेर आहे ना. भेटलं तर चांगलं होईल ना आपल्याला काम. कोण आले? नमस्कार. नमस्ते ताई. नमस्कार नमस्कार. अहो आम्हाला ना काम पाहिजे होतं नाही का? हा आम्ही खूप गरीब आहे आणि आम्ही लय ठिकाणी विचारलं आम्हाला काम आहे आमचं ना का? मागचं काम संपलं. कांदे काढायला गेलतो ते रान्ना झालं. मग आम्ही दुसरं काम शोधायला आलतो. भेटेल का तुमचं काम आम्हाला? कामं आहेत आमच्याकडे बरीचशी. हा. पण तुम्हाला काही अनुभव आहे की नाही कामाचा? हो अनुभव पहा बरं का आता आम्ही इतकं करीत आलो तुम्हाला सांगतो काय केलंय? काम. हा. कुठली कुठली कामं केली? बाग छाटायचे काम करतो. छाटायची? हा हा. काढायचे काम करतो. काढायची म्हणजे? हं? ज्वारी ज्वारी कांदे कांदे ठीक आहे. लसूण. लसूण बरं, आमच्या 2 गायी आहेत. दूध वगैरे काढता येतं ना? यांना सगळं येतं करता. हा मी तुझ्या हातात पिळतो. पिळता का? हा. व्यवस्थित ना? किती आहे? 2 गायी आहेत तर त्यांचं सकाळी एक 3-4 लिटर येत असेल, हम्म. संध्याकाळी 3-4 लिटर. हा का? हा. तुला माहिती आहे मी किती 2-2 आता आहे ना? चार. विचार पा बाबा ऐकला. बरं ठीक आहे. आणि शेतीची काही कामं? शेतीचे सगळे जमतात त्यांना काम. हा हम्म. मला पण जमतात. आमची दोघांना नवरा बायकोला जमतात. बरं बाई, तुम्हाला जेवण वगैरे बनवता येतं ना? हा येतं ना. भाकरी वगैरे बनवता येते, मटण मच्छी? सगळं येतं. तुम्ही काय टेन्शन करायला लय भारी आहे. काय ते? स्वयंपाक पाणी येते हो. बरं बरं ठीक आहे. पण फक्कड झालं पाहिजेत बरं का? हा. माझी पोरगी थोडंच खाते पण चांगलं खाते बघ. बरोबर. तुमची मुलगी का? हा, ही माझी मुलगी लय कन्या सुंदर आहे हो तुमची. आहे. हो सुंदर. ताई, लग्नाला आली तुमची पोरगी ताई. हो हो, एकच आहे ना? हा वय. तिला लय शिकवलं करायचं तुम्ही काय शिकवलं नाही? स्वयंपाक पाणी. सगळं येतं तिला, हा का? पण आता एकटीच आहे ना, हा. लाडात वाढली ती. हो. बरं मी काय आणतो ताई हा. आम्हाला मग रूम भेटेल की राहायला? राहायला रूम असं आम्ही काही व्यवस्था नाही केलेली. नाही नाही. मम्मी पण तिकडे आहे ना. ठीक आहे, राहू शकता तुम्ही इथं मग. बरोबर. कुठे? एक इथे बाजूला रूम आहे ना? हे का? हा. एक रूम आहे हा, तिथं, निवांत राहू शकता तुम्ही. तिकडे सगळं सोय आहे ना माझी? हो हो. सोय म्हणजे तुम्ही कामाला आलात की इथं सोयी सुविधा उपलब्ध करून नाही द्यायला. काय होतं माहिती का मला रात्रीचं महाबायकून माहिती का हो सांगा शाते अहो ते थोडं थोडं म्हणजे तू हे बावटच आहे मला रात्रीचं लय वखत उठावं लागत लय वखत उठावं लागतं म्हणजे? कशासाठी? डब्याला डब्याला. मध्ये आहे सोय. एक डबा म्हणजे काय? अहो बाथरूमला काय तुम्ही काय हा, तुम्ही bathroom ला समजून bathroom. बरं बरं एक तर मी कसं आडाणी माणूस शेतकरी मला अहो. कसं करायचं काय काम ताई फक्त ताई, बरं. ते आहे ना शाळा शिकलेलं नाही जरा अडाणी ते. बरं बरं, काही हरकत नाही, साधा माणूस आहे, राहू दे. साधं भोळ आहे ते. हा, हा. त्यांना काय कळत ऐका नाही हो. ठीक आहे, पण काम सगळ्यांनी व्यवस्थित हा, करायची. चांगलं करू. ठीक आहे, चांगलं महिन्याला मी 8,000 पगार देणार, खाऊन पिऊन. बरं मी काय हा? खाऊन पिऊन 8,000 पगार देणार कोणला तुम्हा दोघांना. आपल्या दोघांना म्हणते ते. महिन्याला? अहो महिन्याला मग काय? बाई मला रात्री दिवसाचं करायचंय असं काय करते तुम्ही काय? तुम्ही का मला रात्रीपासून ठेवणार आहे का सांगा बरं? अहो थोडा पगार वाढवून ताई. हा ना ते रात्रंदिवसाचं काय करायचंय? हे बघ दिवसा काम करायचं हा आणि रात्रीचं लाईट आली म्हणजे तुम्ही बरं पडणार आहे जा पाण्याक दारे बरोबर. आणि मग मला रात्री करायचं दिवसा करायचं. म्हणजे दारे बिरे. हं? ठीक आहे, 10,000 घ्या आता. नाही नाही एवढंच नाही होणार नाही बाई जातो आम्ही दुसरे अहो मग तुम्हाला रूम पण देते मी, त्याचं 5,000 भाडं आहे, ते मी तुमच्याकडून घेत पण नाहीये. अहो त्याच्या कामावर राहिलं म्हणजे त्या मग गड्याला काय ना रूम द्यावाच लागतो ना. अहो तुम्ही त्यांना हळूच बोलत जा ना. वर चटकून बोलता. अरे माझा आवाजच तसा आहे शांत तुला माहिती ना घरी झाली काय काय मध्ये मध्ये बोल नको. अरे हे काय चालू आहे तुमचं इथं? काम मागायला आलेत का भांडणं करायला आलेत? अहो ती अशी चिडचिड करीत राहते प्रत्येक ठिकाणी मला गेलं का तुम्ही करतायत का ते करू राहिले सारखी तुमच्या? वातोडा लटकती अशी चिमटी किती सारखी तेव्हा अहो, प्रेम. जेवण जेवण अहो अहो. आमची नवरा बायको प्रेमाने. बरं चला, मी तुम्हाला कामाचं स्वरूप काय ते समजावते. चला चला. धन्यवाद बरं का ताई. धन्यवाद. काय ना पगार ठरला का मग आपला? हा, 10,000 पगार देणार मी, तो रूम देणार राहण्यासाठी. खाऊन पिऊन ना खाऊन पिऊन. बरं मी काय आणतो हम्म, मग आता आम्ही घरी जातो बर आणि आमचे बिराड भांडे कुंडे सगळे घेऊन येतो चालतं. आणि आमच्या पोराला घेऊन येतो. एक पोरगा आहे ना मला हा, ताई. हा. एकच आहे. एकच एक कोणता एक अच्छा, आहे. लहान असेल नाही का? नाही मोठा नाही आहे मोठा आहे थोडा. चांगला 15 20 22 23 वर्षाचा मला आहे ना ताई लय नवसाने झाला होतो. लय दिवसांनी झाला हो आम्हाला करत हा लय दिवस लेकरूच नव्हतं मला. हा पण पोराला वर्तणूक चांगली आहे ना? हो. काय दारू सिगरेट बिगरेट काय पीत बीत नाही ना तो? नाही 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 माझं पोरगा असं आहे ना आईला आईच म्हणणार आणि बहिणीला बहीणच म्हणणार. हा
बिगर व्यसनी का ग आपले पण? बिगर व्यसनी मालिक रो चालतंय चालतंय. अमोल नाव आहे बरं का ताई त्याचं. बरं बरं ठीक आम्ही आहे. त्या लाडाने आमो आमो म्हणतो कधी कधी. बरं ठीक आहे. मग आता या तुम्ही उद्या राहायला. ठीक आहे. हो. हा, धन्यवाद बरं का ताई. हा. येतो हा? धन्यवाद निकिता. ए, अगं चालेल कवर धन्यवाद करती. अमोल अमोल काय नाही काय नाही. तू काहीतरी नाव घेतलंस ना? नाही ते ते आता त्यांच्या मुलांचं नाव घेऊन गेले ना, मग ते बोलत होते. तू ओळखतेस का त्याला? नाही नाही, मी कशाला ओळखू. बरं ठीक आहे, चल आपण जेवून घेऊया. फार उशीर झाले, 2 वाजले दुपारचे. चल चल. चल. अरे चाल ना आमल्या. चलतोयच ना दादा हो, इकडे कशाला पण उगच. अरे भाऊ इकडे ना काम पाहिलं मी. मग दुसरे का पाहिजे ना. अरे, चांगलं काम भेटलंय. हा का मग कुठे येणं उन्हा तानामध्ये आता जिडं भेटलं तिकडे करीत राहायचं. लगेच अवघड होत आता तुमचं. अरे आमल्या पैसे पण ते 10,000 रुपये पगार म्हणले देतो. आणि एवढूच मग काय करतो, मग आपली राहायची सोय नाही. पहिल्या मालकाने तर दिलं काढून, मग आपल्याला तिथून मग झालं तिथले चला, सही चला, लावून मग आता इथंच राहायचं काय आमचं? हा येतच येतच. किती दिवस? अरे जवळ काम आहे त्यावर राहू. हे? तुला काय होतं रे? खोललं gate मला खोललं. कुठं काय होतंय? अरे मला जड झाले बाबा. अरे खोल बाबा पटकन आमल्या, पंचायतीच करतो. यांना इथं सापडली होती जागा. उघड ते पाह्य. अरे नीट उघड ना, मी अटकला दरवाजा. मग लावून घेत असतो, ओरडलो होतो आता. या पोराला कवा अक्कल येईल शांती. हा? लग्न करून दिले. हा. त्याला नुसतं लग्नाचं तुला पडलं आलो त्याला. कामाची का रुपये कामाची अक्कल नाही गादाड्या. दादा हा? तुमचं कधी झालं लग्न? माझं ना 1976 मध्ये. वय वय विचारतो वय. होय होय माल 15 वर्षाचा असतानाच केलं तुम्ही. आणि मी तर किती 22 वर्षाचा टोंगळा झालोय. उद्या अजून 10 वर्ष उद्या अजून वाढवा. लावून घेऊ काय दादा? अरे लावून घे बाबा लावू दे आमल्या. बाबा लोकांचा गेट आहे. आपलाच आहे. ते बोलतील. काय म्हणला? काय नाही म्हणलं आपल्या मालकाचा गेट आहे असं बोललो. हा वय. हा चल रे आमल्या उन्हात तानाची रे बाबा. पहिला निकीच्याच घराकडे घेऊन चाललेत आणि यांना इथं कसा पत्ता लागला बाबा कामाचा. ह्याला पण मला वाटतं इथं नको. पण चांद एवढं काय, तिला तर सांगितलेली सगळी परिस्थिती. पण शेवट जे होईल ते होईल. आणि एक फायदा बी होईल ना, ती येत जाईन ना घरी. आई बाबा का आली का दादा त्यांच्या घर, एक वाट बोलून बोलून बरं होईल. पण चला नाही ते ओरडत आहे दादा लई शान. अहो आमल्याचे बापा हा. गेला पण ना रंगाड्यावानी ना वडवच लागत आहे आमल्याला. माग करून राहतो ह्यो. ए परी अरे चालला. चला तुम्ही ना, पाय दुखायला लागलेत. लई नाल्या करे गाडचा बोजा दिलाय माक जास्त. मग तुम्ही नालायक म्हणलं मी कसा राहील? साथे हो अगं हे पाय ना फुल आणि ते किती लावेल आहे ना. लय भारी भारी हो. आणि दादा आणि आई हात लावायचं नाही, लोकांचं आहे ते. काय आला. फुलाला त्याला कशाला अजिबात नाही 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 लावून. हा वचून चोरी बिरी करायची नाही. आम्ही का चोर दिसतो का तुला ते आई बाप? ऐका मी चोरी म्हणतोय का तसं तुम्ही चोर आहेत का? पण करायचं नाही, उगा बरं आपल्याला नाही नाव उठायला नको. चल तू नको शिकू आम्हाला. चल तू नीट राह फक्त. चल मी नीटच आहे. काम कर व्यवस्थित. तू आम्हाला झाला का? आम्ही तुला झालो. तुम्हालाच झालोय, पण तुम्ही लय शहाण आहेत माहिती मला. आपण ना तो शिकलेले तुम्हीच का मी आहे? आम्ही आयडानी माणसं बाबा. जाऊन दे, बोलतच असतं बा. मनावर नसतं घ्यायचं आंबल्या. किती वेळा सांगलं चल चल नको कर जाऊ बापाला. असंच घेऊ ना डोक्यात. मस्त टोपी घातली गाड्या आंबल्या तू. ऊन लागत आहे आई. हा ना. दादो हा. वज झालं काय? अरे लय जड झालं रे बाबा काय सांगतो. मग हे मांडू का वरून टोपलं? हा ठेव तुला आखीन मग. भूक लागली. ही गोणी मांडू का? गप चाल रे पर्या गप चाल रे. ओ मालकीन. ओ मालकीन बाई. अहो आम्ही आलो ना कामावाले. अच्छा आलं काय? हा आलो आलो. बरं 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 झालं बरं झालं. बरं माती साईज आमच्या कुठं ठेवायचं. हे बघा इथे बाजूला रूम आहे, हा. तिथे तुमचं साहित्य सर्व टाकून द्या, सामान बिमान. दे ना उघडून द्या ना. हा, या 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 या. लवकर शांती. झालं. हा? लवकर झालं तुम्ही. हो हो. बरं झालं. आयती वैती चूल पण आहे हो मला आंबल्याच्या बापा. हा? आयती वैती चूल आहे मला. हा मग तिला सरपण टाक. हा हे टाक तिला. टोपामध्ये कोण आहे हा? हा? माझा मुलगा आहे मुलगा. आता टोपात का आलाय तू? त्याला ते ऊन लागत ना त्यानं मग ते डोक्यात घालून आलाय तो. बरं बरं बरं. दादा तुम्ही का बसत जा बरं. ए पर्या आण मध्ये चाल. या. चल रे आंबल्या टाक सामान ते. मालकीन गेल्या येतो मी. वय घरात. दिन फिकून मग. तुम्ही एक अर्धा तास आराम करा. बाकी मी काम सांगते काय काय करायचं ते. हा. ताई पाणी भेटन का हो थोडं प्यायला? पाणी आणते पाणी आणते. द्या बरं. ये रे आंबल्या. लय मस्त आहे रूम. मम्मी हा मम्मी पाणी आण. हा आली आली. काय ग आलीस?
हा आले. घे पाणी पी. दमलीस काय? ऊन खूप होतं ना त्याच्यामुळे. बर बरं, काल ते आपल्याकडे आले होते ना, ते दोघं नवरा बायको घरगडी म्हणून कामाला. त्या आले आता मगाशी 1-1.5 तास झाला. आलेत करायला? हो आलेत. कोण कोण आलंय? ते नवरा बायको आहेत आणि तो त्यांचा मुलगा काय सांगितलं तर माझं नाव लक्षात नाहीये, तो आहे बस. कुठं गेलेत? आता आहे तिकडे रूम मध्ये. आता थोड्या वेळ त्यांना सांगते तिकडे जा शेतामध्ये खुरपणी वगैरे करण्यासाठी. बर बर चालेल. हा अगं निक्की, मला ना तुला एक सांगायचं आहे. काय? तुझ्या मामाने आहे ना पप्पांना फोन केला होता आणि सांगत होत की खूप चांगली सोयरीक आली बघले, श्रीमंत लोक काय आहेत ते. स्थळ? हो ग, तुझ्या लग्नासाठी. एवढी काय कशाला? मग आता तू लग्न कधी करणार आहेस? शिकते ना मी आणखी. अगं पण स्थळ खूप चांगलं आहे, श्रीमंत लोक आहे, जमीन बिमीन सगळं आहे त्यांच्याकडे, बंगला वगैरे आहे त्यांचा. असं का? हा तुझ्या मनात नाहीये का? नाही म्हणजे कसं आता शिकते ना म्हणून म्हणलं एवढी काय कशाला. मला खरं सांग, तुझं कुठं बाहेर लफडं वगैरे तर नाहीये ना? नाही तसं काही नाही. बरं ठीक आहे, मी पप्पांना सांगते आणि मामांना पण सांगून देते की निकी रेडी आहे म्हणून. ठीक आहे, तयार आहेस लग्नासाठी असं मी सांगून देते. मुलगा वगैरे रेडी कसं म्हणते तू? अगं येईल ना तू बघायला, आपण सगळं करूया. पण आता आलंय ना तर नको नको म्हणायला. ठीक आहे, हे घे चल तू आतमध्ये चल, तुझ्यासाठी पटकन जेवण वगैरे गरम करून ठेवते. हा जेवून घेशील, ये आणि अभ्यासाला बस मग. यावर आंब्यावर मी नाही करणार काम, ऊन लागतंय. हा? ऊन लागतंय ऊन. काय ऊन लागतंय, आपल्याला पैसे कमवायचे. तुम्हाला इकडे यायचं कोणी सांगितलं होतं म्हणजे इथं कामाला? अरे मग आपल्याला पुढे तरी काम करायचंच आहे ना. करायचंय मग का दुसरी भेटत नाही का? खायची सवय लागली. तो डॉक्टर घातला का बस तू. काम नको म्हणतो करायला. तोय लाड आहे, तोय लाड आहे जास्त. हा. बाकीचे लेकर एक ते लाड नाहीत माझे. नाही ना. ड्रेस नाही घेतला अजून. मग तू काय भोंगळा येतो काय ना रे? हा? हे तुमचा कुठे मामाने घेतलेला आहे? मामा मग माझ भाऊ आहे ना, तर लोकांचा आहे तो. तू तर का बोलूनच नाही देणार. मग त्यांना मागं बोलणार माझा तू तुझ्या नवऱ्याचीच बाजू घेणार. काय लोकांची घेईन का? नवऱ्याचीच घेणार ना. शांती तर काम मरू दे, त्याचं नको डोकं लावू. लावी गोष्टी कवर येतो. तू पण ना, तुझ्या आई बापाला इथं यायचं होतं का रे कामाला? आता मला स्वप्न पडलं इथंच यायची होती म्हणून. नाहीतरी मला डाऊटच आलतात. तेव्हा त्यांनी अमोल नाव घेतलं होतं ना की आमच्या मुलाचं नाव अमोल आहे, मला डाऊटच आलता. म्हणजे माझी गावभर चर्चा झाली. गावभर चर्चा, पण इकडेच यायचं होतं का? आता मला सापान पडलं असतं मी आणून नसते दिली इकडं. मी अरे त्यांना म्हणतो इथं नको, कुठं माझं कोण ऐकत आहे? तू माझ्या आईला तोंड दाखवलं का तुझं? बघितलं तर ती मला कुठं ओळखती? हा ते पण आहे. अरे पण कशाला इकडे यायचं होतं? आता आई बापाला तरी काय माहिती माझ्या तुझंच घर आहे म्हणून, आणि कामाची पण गरज आहे ना खूप. अरे मग इकडेच कशाला? आता जर माहित झालं माझ्या मम्मीला की मी असं अशा मुलाशी हे करणार आहे तर कसं होईल ते? आता मस्त कळतंय दुःख, पण त्यांना कोण सांगणार समजून? बरं झालं ना उलटी. अरे काय बरं झालं? सून बघायला भेटेल ना कशी येईन कशी नाही. काय? हा माझ्या आई बापाला. अरे तुला काय येड लागलं का रे? इथं तुला भेटायचं बघायचं पडलंय, इथं मला किती टेन्शन आलंय. मग चल पळून जाऊन लग्न करू. पळून जाऊन लग्न करू सोपंच आहे ना. मग सोपंच नाही तर कसं? मी काय पळून जाऊन लग्न नाही करणार, मग आपण सज्ञाने, पण मला नाही करायचं तसं. मग तू तुझ्या आई वडिलाला बोल, आईला बोल तुझ्या. तू सांग ना तुझ्या आई बापाला. मी माझ्या आई बापाला कसं सांगणार? माझ्या आई बापच तुझ्या इथं कामाला आहेत. वेळ जर पडली तर मला काम करावं लागेल. आताच ओरडत होते दोघं बी, कांदे खुरप आणि कांदे खुरप. तर मी कसं करू मला काहीच नाही कळते. आणि एक तर तुला माहितीये का ते सगळं जाऊ दे तिकडच, मला स्थळ येणार आहे बघायला. मग आताशी सांगती लग्न होऊन गेल्यावर? लग्न झालं का माझं? नाही मग तेव्हा सांगितलं असतं ना. तू जास्त आहे ना, फालतू नको तोंड चालू. तोंड नाही चालत फालतू. मग तुला सांगितलं ना तुझ्या आईला बोल, काहीतरी कर. भाऊ मी काही करू शकत नाही आता, आता तुझ्यावरच आहे सगळ्या गोष्टी. आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे, नाहीतर तू काही करूच नाही शकत. इथं आला एक तर मीच बघते चूक काहीतरी. झाली ना माझी, इथं आलो ती. तुझी आणि तुझ्या आई बापाची चूक झाली दोघांची पण. हा ना, हा जा मग आता बघ. मी बघते काहीतरी. काय आता काय माझ्या माग माग जा ना, कर ना तू तुझं काम. माझी मम्मी बघन मला. चालतंय. मलाच काहीतरी करावं लागणार आहे.
आईलाच सांगावं लागणार आहे. काय ग? इथं बस. काय झालं? बरी आहेस ना तू? मला ना तुला एक सांगायचंय. हा बोल ना बाळा. माझं ना एका मुलावर प्रेम आहे. काय? मुलावर प्रेम आहे? अगं तुझा बाप कसा आहे तुला माहिती आहे ना सर्व? माहितीये, पण मला त्याच्याशीच लग्न करायचंय. अगं पण निक्की तो काय आहे, कसा आहे, कुठला आहे, काय करतो सगळं माहिती असणं आम्हाला गरजेचं आहे की नाही? सांगते ना मग मी तुला. हा काय करतो बोल. तो म्हणजे आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेस आमची भेट झाली आणि 3 वर्षापासून आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. 3 वर्षापासून तू त्याच्याशी कनेक्टेड असून तुम्हाला एकदा नाही सांगितलंस? तुला वाटलं नाही की मम्मी पप्पांना सांगावं? मग माझा लग्नाचा विषय काढल्यावर मग मला वाटलं सांगू. काय चाललंय हे निक्की? तुला शोभतं का मला सांगा सगळ्या गोष्टी? बरं कोण आहे तो तरी सांग. तर कसं सांगू मम्मीला? काय ते मला सांगतेस पहिला अगोदर. आपल्या इथे ते गडी नाहीत का, त्यांचा मुलगा. काय? तो काय त्याचं नाव आता मला आठवत नाहीये. अमोल. अमोल बरोबर त्या? आणि हे सगळं कधीपासून चालू आहे तुझं? 3 वर्षापासून. काय बोलायचं तुला आता मी? हा अगं आपण किती चांगलं राहतो आणि त्यांना राहायला घर सुद्धा नाहीये आणि त्या मुलासोबत तू प्रेम प्रकरण. शे, काय बोलू मी? काय सांगू तुझ्या मामाला आणि काय सांगू तुझ्या पप्पांना? अगं मी पप्पांना नाही बोलू शकत म्हणून तुझ्या जवळ बोलले ना. मला काहीच माहिती नाही. तू काय ते विचार कर आणि मला सांग. मी तुझ्या हे सगळं मामांना सांगणार. ऐक ना निकी, तू जे केलंस ना ते खूप अयोग्य केलंस, कळलं ना? मी तुझ्या मामांनाच फोन करते, थांब. मला वाटलं मम्मी तरी समजून घेईन, पण आता काय करते काय माहिती ही. पण जाऊ दे आता, जे होईन ते होईन. मी तर सांगून टाकलंय. हा दादा, हा घरचा विषय आहे, तू जरा लवकर येशील. हो तू ये लवकर घरी. हो आताच निघून येशील. कोणाला बोलवतीये? हॅलो, हा सरपंच नमस्कार. जरा काही घरचा विषय आहे मुलीबद्दल, जरा येणार का तुम्ही? हा तुम्ही मोठे आहात त्यासाठी जरा. हा ठीक आहे या मी वाट बघते. हो चल, तू पहिले घरामध्ये हो अगोदर. आता काय करायचं ते मी करेल. येऊ दे आता सगळ्यांना. आज काय तुम्ही सोक्षमोक्ष लावूनच घेते. सरपंच साहेब नमस्ते. नमस्कार. आज लय लांब येणं केलं आमच्या बहिणीकडं. फोन आला होता. फोन मला पण फोन आलाय की. तुमच्या बहिणीचाच फोन आला होता. मला पण फोन आलाय. काय योगा आपण बरोबर चालू. काहीतरी कारणच असेल ना. मग बघूयात ना, चला. काहीतरी काम असेल म्हणून. बसा इथं हवेला. हो बसा इथं. या दादा, आलास तू? हो, तू लय अर्जंट फोन केला म्हणून यावं लागलं. मला नमस्कार. मला का म्हणून बोलवलंय अर्जंट? काय काम काढलंय? काय झालं ना सरपंच साहेब आणि दादा, की आमची निकी आहे ना, तिचं ना एका मुलावरती प्रेम आहे. काय? हो, आणि हे तिने मला आता थोड्या वेळापूर्वीच सांगितलं. तसं मी लगेच तुम्हाला फोन केला. अरे मग तू एवढा दिवस घरी शाळेत जाते, ती येते कॉलेजवरून, मग तुम्ही नेमकं काय बघताय तिच्याकडं? दादा माझं लक्ष होतं तिच्याकडे, पण ती असं काही पाऊल उचलेल मला माहिती नव्हतं रे. अरे पण आपलं पण थोडं कर्तव्य आहे ना, आई वडील म्हटल्यानंतर. तिचे वडील तर बाहेर सर्व्हिसला आहेत ना. हो ते बाहेर गावी गेलेत. पण माझे चांगले मित्र आहेत ते. आमचा फोन होत असतो अजून मधून. हो, पण मी म्हटलं पहिले तुमच्या कानावर घालावं, मग त्यांच्याशी मी बोलेन. बर, मुलगा कुठला आहे, काय आहे, कसा आहे? काय सांगू मी? हा मग ते तर समजलं पाहिजे ना. कोण आहे मुलगा, काय करतोय? कोण आहे तिने सांगितलं असेल ना. काय आहे ना दादा, आम्ही एक घरी कामाला ठेवला आणि त्यांचाच मुलगा आहे तो अमोल काय म्हणून. बोलतेस तडे? मी तिच्यासाठी तर मुलगा बघितलाय, उद्या बघायला येणार आहे, तर असं काय बोलतेस? पण दादा मला पण आत्ताच कळलं, मी लगेच तुम्हा लोकांना बोलावून घेतलं. ठीक आहे, थोडं शांततेत घेऊया. घरगडी कामाला ठेवलं आणि त्याचा मुलगा आहे. हो सरपंच. तुमचं पण नाही हो सरपंच साहेब, असं कसं होईल? आता मी एवढी चांगली स्थळ बघितलंय, मुलगा नोकरीला आहे, ते आहे का घरी? शेती भरपूर आहे. हो आहे. बोला बरं, आवाज द्या तिला. निकी, ए निकी, बाळा बाहेर आहे.
हे प्रकरण आहे ना आता मलाच हाताळावं लागेल व्यवस्थित. तुम्ही आता शांत राहा, मला बघू द्या. सरपंच काय ती मला मदत करा. ती लहानपणापासून इथंच शिकली 10वी पर्यंत आणि मला माहिती आहे की ती एक नंबर हुशार. माझ्याच हाताने कार्यक्रमामध्ये कित्येक बक्षिसं तिने घेतलेली आहेत. एवढी हुशार मुलगी हो सरपंच साहेब, शाळेत हुशार आहे, सर्व काही चांगलं आहे. होऊ पण शकतं. क्लासला येऊन आता जरा नेमकं पुढचा संसाराचा विषय तिचा, चांगल्या घरी गेले पाहिजेत. उगा काहीतरी कुणाच्या घरी देऊन तिचं आयुष्याचं वाटोळ व्हायचं नाही का? मी कुठं म्हणलोय लगेच द्या आणि काय करा. तुम्ही तरी काय बोलताय पाहुणे मला असं? अहो मग ते तसं होण्याची परिस्थितीवर आले ना ते. का मी काही केलं याच्यामध्ये म्हणून मी फक्त मी काय म्हणलोय ते हुशार होती शाळेमध्ये आतापर्यंत खूप काही चांगलं, पण घडतं असं होऊ शकतं. हा विषय मी घेतो, तुम्ही शांत राहा जरा. काय माहितीये का, हा विषय खूप गंभीर आहे. हा काय विषय आहे ना मलाच हाताळावं लागेल. मला तिची चर्चा करू द्या, तुमच्या समोरच चर्चा करतो. निकिता, कुठं घडलंय तुमचं प्रेम प्रकरण? तसं आम्ही दोघं कॉलेजला होतो. हम्म. तो पुढच्या वर्गात होता. हम्म. पण 3 वर्ष झाले आमच्या प्रेमाला आणि मला करायचं तर त्याच्या सोबतच लग्न करायचं. तुला करायचं त्याच्यासोबतच अरे लग्न निकिता, करायचं? तू असं काय बोलतीयस? तुझा उद्या तुला भविष्याचं काही चांगलं बरं वाईट कळतं का? म्हणजे कामातून गेली. कळतं का आपण काय करतोय? हे आपलं वय काय आहे? चांगला होतकरू आहे का मुलगा? चांगला आहे मुलगा, त्याला काही व्यसन नाही, काय नाही. चांगला आहे. तुझं त्याच्यावर प्रेम आहे? हो. त्याचा आहे का तुझ्यावर पण? हो. काही एकतर्फी आहे? नाही, त्याचं पण. त्याचं पण आहे. कुठं आहेत ते? होय, तुमच्या इथं कामाला आहेत म्हटल्यावर कुठं आहेत ते? आहेत कामाला, शेतामध्ये गेलेत. शेतामध्ये गेलेत? ठीक आहे, त्यांच्याशी मला चर्चा करू. समोर समोर काय जे होईल ना ते समोर समोर बघूयात आपण. हा, ते तिच्या वडिलांना आत्ताच नका करू. ते माझे चांगले मित्र आहेत, बघू कसं मार्गी लावायचंय. हा, एक काम करा बरं, जा बरं बोलून आणा त्यांना. मी आणते बोलवून. आणा बोलू. त्या मुलगा जर असेल ना त्याला बोलवा. हो. आता हे जे आहेत ना बरं का पाहुणे, हे विषय खूप काही म्हणजे शांततेत हाताळायचे असतात. सरपंच साहेब असं आहे, पण तिचा भविष्याचा विषय पण मोठा बघूयात गंभीर ना. आहे मुलगा मला बघू द्या, मुलगा कसा आहे, काय आहे, कसं काय, खरोखर त्याचंही प्रेम आहे का तिच्यावर, सगळं काही बघणं गरजेचं आहे ना. उद्या समजा ही सध्या नाही कॉलेजला आहे, ही सध्या नाही, कितीला आहे का बाई तू? सेकंड इयरला आहे. मग ती सध्या नाही, बरोबर आहे. तो सध्या नाही, तिच्या पुढच्या वर्गात होता म्हणजे तोही सध्यानाच आहे. मला एक सांगा, तुम्ही जर त्यांनी पळून जाऊन जर लग्न केलं तर काय करू शकता तुम्ही? काहीच नाही करू करू शकत. शकत नाही तर तुम्ही पण माझ्याकडे आपण- जरी आले सरपंचाकडे, सरपंच आहेत ना गावाचे, काही नाही करू तुम्ही शकत. काय करा, फक्त जे काय असेल ना थोडस चांगलं तुमच्या पद्धतीने समजून सांगा आणि मिटवून घ्यायचा प्रयत्न करा. हे अशा प्रकरण मिटत नसतात. तुमच्या लक्षात आलं? माझ्या पद्धतीने मिटवतो. तुमच्या पद्धतीने तुम्ही तुम्ही मिटवून घ्या. शांत राहा. तो हा पक्का निर्णय घेतला त्याच्याशी लग्न करायचं. हा, बर ठीक आहे, बघू, येऊ दे त्यांना. सरपंच साहेब, किती वेळ झाला ये? चला बरं आपणच चला, जाऊ. आपणच जाऊ. चला, ते घाबरतही असतील कदाचित, गाड्याचे आहेत म्हणल्यावर. चला. हा, आले आलेत ना ते आता? हा, आले ते तिकडे आले. थोडंसं आता तुम्ही जास्त चला, लक्ष द्या बसा त्यांच्याकडे. इथंच सावली आहे राव, बसा इथंच बरं, पटांगणात. बसा. काय माहितीये का, या ऊनही सरपंच. जास्त आहे. निंबाई सावली चांगली. सरपंच आणि माझे दादा आलेत. या बसा इकडे, बसा इकडे. या बसा इथं बसा. राम 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 राम. बर, तुमचं मूळ गाव कोणतं? मी नाशिकचा आहे. गाव? गाव लालपाडी. अच्छा, बर. तुमची मंडळी? हा, माझी बायको, बर. माझा मुलगा. मुलगा? हो. बर, ठीक आहे. कॉलेजला होता? बर. यांच्या इथं कामाला राहिलेत ना? हो, यांच्या कामाला. हो. तुम्हाला काही यांनी सांगितलंय का? नाही, काहीच नाही, काहीच नाही? आम्ही काम करीत राहतो फक्त. बर बर. म्हणजे कुठे काही काम आहे त्याला? काम नाही त्याला, त्यांनी खूप मोठं काम करून ठेवलंय. काय? खूप मोठा उद्योग केलाय, काय झालं? म्हणून आम्ही एवढे आलो. आलं का लक्षात? याने तुझं ज्यांची इथं कामाला आलेत त्या मुलीवर प्रेम आहे का? त्यांच्या मुलीवर खरं मनापासून प्रेम आहे का तुझं? हो, मनापासून प्रेम आहे. अरे काय म्हणतो? जे आहे ती खरं सांगितलं. अरे तुला लाज वाटली पाहिजे, लाज. काय बाप काय कष्ट करत्या? तुला लाज लाज गेली तुझी? हा, मोठ्या लोकांच्या नादी लागतो का तू? या मग ती बी माणसं आहेत ना. माणसं आहेत. आज काय बोललो तो? अरे तुला खायची अक्कल नाही आणि कुशाल प्रेम करतो म्हणतो. तो मला सांगितलं का? नाही, कवापासून येतो अलग? 3 वर्षापासून. बाई, पाय शांत पाय, हा नालायक पाय. हा? एकूण ते एक पोट्ट आहे. हा, या आई, आई, तू तरी नको ना. आईला या पोऱ्यानं काय पस्ताव केला आता? हा? बाई, या पोराला आता बघा. घर बसलं त्याने. आता काय रताळ पाहू?
घर बसल्याने त्याने पावडे रावळे गोळा केले. सून चांगली आहे ना. त्या इच्छा नालायक जावा ते हा? आई म्हणते मी नाही म्हणलं. अरे आमल्या पण तुला लाज पाहिजे. एक तर घरी आपल्या काही नाही, घरात खायला नाही, आपल्याला घरदार. हा सांग बरं, श्रीमंत मग आपल्याला भेटेल ना खायला. म्हणून तू हे पाहिलं होय स्थळ असं. अरे लोकांच्या भरोशा कवर जगतो. अरे कष्ट करायचा शिक आधी. मग कष्टच करतोय सरपंच. एक दिवस मी पण मोठा श्रीमंत होईल आणि कष्ट चालू आहेत माझे, प्रयत्न भरपूर करतो मी. अरे तुम्ही कुठं, आम्ही कुठं, तुम्हाला कळतंय का कुठं काय? तुझी लायकी तर आहे का आमच्या बरोबर माझ्या मुलीसोबत लग्न करायची? खिशात नाही दमडेन चालला लग्न करायला मोठा. पैसा आज असतो नाही तर उद्या नसतो. अरे पण आता आहे का तुझ्याकडे? आज नाही पण उद्या येईल ना. अरे तुम्ही म्हणतात घरच नाही राहिला तर तू लग्न करून ठेवणार कुठं? बघ आता. माझ्यासोबत. तुझ्या सोबत तुला घरच नाही म्हणतो, सोबत कुठं ठेवणार आहे? अरे तुझी लायकी आहे का माझ्या मुलीसोबत लग्न करायची? थांबा थांबा, तुम्ही आहेत ना आता जरा शांत राहा. प्रकरण माझ्या पूर्ण लक्षात आलंय आणि असे खूप काही प्रकरण मी मिटवलेले आहेत, म्हणूनच मला बोलवलंय ना. हो हो हा? सरपंच. मग आता एक काम करा, तुझ्यात हिंमत आहे का मोठं होण्याची, श्रीमंत होण्याची? आहे ना. तुझं एक वाक्य मला खूप पटलंय. कोणतं वाक्य पटलंय माहितीये का? कुठलं? की मी पण श्रीमंत होऊन दाखवीन. पैसा आज आहे आणि उद्या नाही. श्रीमंताचाही गरीब होतो आणि गरीबाचाही श्रीमंत होतो. लक्षात घ्या, पैशा पाण्यावर नाही जायचं. मुलगा होतकरू दिसतोय, मुलगा होतकरू दिसतोय. हा, त्यामुळं मला तरी असं वाटतं. तुझं काय मत आहे का? तुम्हाला तिथे विचारू द्या, तुझं काय मत आहे का निकिता? तो कष्टाळू आहे हा आणि कष्ट करतो. हा, तो मला पण म्हणलेला आहे की मी एक ना एक दिवस तुला श्रीमंत होऊन दाखवन. असं का? तुला आहे त्याची खात्री आहे? हो आहे. नक्की? तुझं प्रेम आहे पक्क? हा, मग आता आपण एक काम करूयात बरं का. तुम्ही आता शांत राहा. त्यांनी जर पळून जाऊन लग्न जर केलं असतं तर ती पण साध्य नाही, तो पण साध्य नाही. आलं का लक्षात? उलट तुम्ही काय म्हटले, मग तिला पाहुणे पाहिलेले आहेत ना दुसरे? हो. एक काम करा, आता पाहुणे बिवणे सगळं राहू द्या. तिच्या वडिलांची आणि माझी चांगली मैत्री आहे, बरोबर? मी एक काम करेन, तिच्या वडिलांना काय फोनवर सांगायचं ते सांगेन, पण आज नाही. आता तुम्ही मामा आहेत ना तिचे? हो मामा. बरोबर आहे. आपण एक काम करू बरं का, या दोघांचं लगेच जाऊ आणि लग्न लावून टाकू मंदिरामध्ये. ऐका, मंदिरामध्ये लग्न लावून टाकू. त्यांना एक रूम राहायला द्या. ते कष्ट पण करतील तुमच्या इथं. आणि तुला काय व्यवसाय उद्योग करायचा आहे, काय करायचं, तुला कशा पद्धतीने श्रीमंत व्हायचं ते व्हायचं, हे प्रकरण आपण इथंच मिटू. वडिलांना काय तिचे तोंड द्यायचं ते मी देईन लग्न झाल्याच्या नंतर. आत्ता नाही का बोलवायचं त्यांना लग्नाला? नाही नाही नाही. त्यांना जर लग्नाला जर बोलवलं तर ते होऊ देणार नाही. वाद निर्माण करते. वाद निर्माण होतील आणि विषय खूप हे होईल. आलं का लक्षात? आणि उद्या समजा जर वडील आले आणि जर नाही लग्न करून दिलं आणि त्यांनी जर पळून जाऊन लग्न केलं तर तुम्ही आणि आम्ही आणि कुणीच काहीच करू शकत नाही. त्यामुळं आपण असेच मंदिरात जाऊ, लग्न लावून देऊ. आलं का लक्षात? आणि मग मी त्याच्या वडिलांना उद्या फोन करून सांगेन की असं असं घडलं होतं. नंतर मामा पण सांगतील. किंवा एक काम करू ना, आपण दोघंच आहे ना ते तिच्या वडिलांकडे भेटायला जाऊ चालेल. आणि त्यांना समजून सांगू. चालेल. ऐकतील ते, माझे मित्र आहेत ऐकतील चांगले. तुमचं? हो ऐकतील, पर्यायच नाही काही. आणि बरं का, तुझं नाव काय म्हटलं? अमोल. अमोल. तू एक काम करायचं, कसं तुला मोठं व्हायचंय, व्यसन बिसन काही नाही ना तुला? काहीच नाही. निकिता, त्याला व्यसन बिसन नाही ना काही? काहीच नाही. काहीच नाही ना? तुला कसं मोठं व्हायचंय, तुझं लग्न मी लावून देतो तुमचं दोघांचं, पण मला श्रीमंत होऊन दाखव. हो चालतं. जिद्दीवर. हो नक्की? जिद्दीवर. हा, खुश? खुश. हा. आणि आई वडील त्यांना पण सांभाळायचं, आई वडिलांना जीव लावायचं. आलं का लक्षात? गरीब आहे तू, मोठा नक्कीच होशील, मला तुझ्यामध्ये दिसतंय. आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. मामा माझा ऐका, मान्य आहे का तुम्हाला? हो एक मिनिट सरपंच साहेब. हा. आता तुम्ही लग्न वगैरे लावून देताय, हा. बरोबर ना? हम्म. आमच्या दाजीला आणि ताईला एकच मुलगी आहे. हम्म. मग आता ते त्यांचे आई वडील बघताना आणि आमच्या ताईला आणि दाजीला कोण सांभाळन? कोणला? त्यांनी सांभाळायचं ना. मग ते तुम्ही ते बोलून घ्या ना. मला आत्ता सांगितलं. ते पण एकच मुलगी आहे, एकुलती एक. ही जी प्रॉपर्टी आहे ना ही त्यांची तुलाच होणार आहे. एकुलती एक मुलगी आहे, लक्षात घे बरं का. तुला श्रीमंत ऑलरेडी श्रीमंत आहेत ते, हे तुलाच होणार आहे. उलट शेतीमध्ये ते काबाड कष्ट कर. हा, सेंद्रिय शेती करा. आलं का लक्षात? हा, आणि लांब तुझं नाव झालं पाहिजे सेंद्रिय शेती केली म्हणून. आलं का लक्षात? यातून मोठं घे. तुला इथंच आहे, माझ्या कुठं लक्षात आलं ते? इथंच तुला म्हणजे हीच कर्मभूमी म्हणायची आता तुझी. आलं का लक्षात?
आणि मोठं व्हा. हा चला आपण तयारी करू चल आमल्या सरपंच गावात आहे ना हा, जाऊ. सरपंच पाय करा. अरे पाया पडायचं काय बर बर सरपंच राव, साहेब, राव, राव, तुम्ही सरपंच साहेब, मोठे आहेत. नाही, नाही, वयाने मोठे आहेत. नाही नाही हो अहो तसं काही नाही सरपंच हा. तुमच्यामुळं झालं नाही तुमचं कल्याण झालं आणि नाही नाही मात्र एक आहे मामाचे पाय पड आमल्या अरे नाही मामाच्या मामाचं नाही पाय रस्त्यात पडत. ऐक तिच्या आई वडिलांना तुझ्या आई वडिलांप्रमाणे जीव लावायचं आणि तू पण बरं का ग तू पण आता त्यांची सुनवणार आहे तू असं श्रीमंत आणि गरीब आता तू तर नाहीच करणार का तुझ्या याच्यावरून आलंय तू गरीबाचा मुलगा पत्करलाय तर तू त्याच्या पण आई वडिलांना सासू सासऱ्यांप्रमाणे नाही तर आई वडिलांप्रमाणे जीव लावायचं आलं का लक्षात आणि चला मंदिरात जाऊ ब्राह्मणाला बोलून घेतो हारण ते तिकडून आणायला सांगतो सगळं काही बँडवाला पण आहे तिकडे चला लावू लग्न हा? तुम्ही मला ह्या अडचणीतून बाहेर काढलं नाही काही नाही हे असंच करावं लागतं योग्य वेळी योग्य निर्णय कधीही घ्यायचा असतो आलं का लक्षात चला निघूयात आपण चला घ्या घरून सामान बिमान घ्या चला घरातून सामान बिमान घ्या तुमचे कपडे लत्ते घ्या नवरदेव नवरील कपडे तिकडेच घेऊ बर का मामा तिकडेच घेऊ गावात आणि चला